आता बातमी वसई विरारमध्ये आहे। वसई विरारमध्ये पाऊस थांबला असला तरी अनेक भागातल्या नागरिकांच्या अडचणी मात्र अद्याप कायम आहेत। अनेक ठिकाणी पाणी पूर्णपणे ओसरलं नाहीये, वीज पुरवठा सुरळीत झाला नाहीये। वसईतल्या काही भागांमध्ये सलग 4 दिवस वीज नाहीये, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। वसईच्या 100 फूट रोडवरील पद्मराज, पद्मश्री, ट्विंकल स्टार, पद्मलाभ आणि लक्ष्मण अपार्टमेंट या सोसायट्यांमध्ये अद्याप वीज पुरवठा नाहीये। त्यामुळे संतप्त रहिवासी आणि सोसायटी पदाधिकाऱ्यांनी भर पाण्यातच रस्त्यावर बसून आंदोलन केलंय। यावेळी महावितरणचे अधिकारी घटनास्थळी पोहोचताच नागरिकांनी जाब विचारला। आंदोलन आक्रमक होत असल्याचं पाहून पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी नागरिकांची समजूत काढत महावितरणच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर वीज पुरवठा पूर्ववत करावा अशा सूचना दिल्या। सिटीला विचारले असतं तर दांडा नाही आमच्याकडे, फ्यूज नाही, फ्यूज वायर नाही, डीओची वायर नाही, सांगते की आम्हाला भिवंडीवरून आणावं लागतील, कळलं की नाही। तर आम्ही 4 दिवसात त्यांनी भिवंडीवरून आणलं नाही। आता पूर्ण एमएससीबी ईस्ट वेस्ट नवघर माणिकपूर मध्ये एकच दांडा आहे का, फ्यूज वायर एकच आहे का? यांच्याकडे फ्यूज वायर सारखी फ्यूज वायर नाही। काय आता या टाइमला हार्ट अटॅक आणि कोणाला हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यांना जास्त गरम होतो आणि ती माणसं विदाउट पंखा विदाउट फॅन बसत पण नाही, बसू नाही शकतात। ती माणसं कुठे जाणार? तसं सगळं काय हालत झाली तर कुठे जाणार आम्ही? तर 6 दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे वसई विरार नालासोपारा इकडे पाणी साचलेलं। आता पाणी हळूहळू ओसरतंय। नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरात पाणी ओसरू लागलंय। तिकडे विरार विवा कॉलेज परिसरात देखील साचलेलं पाणी हे कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर वसई विरारमध्ये पाऊस थांबलेला असला तरी त्याच्या भीषण आठवणी अजूनही ताज्या आहेत। 7 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाले आणि रस्ते पाण्याखाली गेले होते। त्याचवेळी उत्तर प्रदेशातून आलेली 22 वर्षीय कविता दुधनाथ जयस्वाल ही नालासोपारा पूर्वेतल्या बकरा कंपाऊंड मनीचा पाडा परिसरातल्या नाल्यात पडली। परिसरात कमरे एवढं पाणी साचल्यानं रुग्णवाहिका दूरच कोणत्याही वाहन घटनास्थळी पोहोचू शकत नव्हतं। अशा बिकट परिस्थितीमध्ये स्थानिक नागरिकांनी चादरीचं तात्पुरतं स्ट्रेचर तयार करून मुसळधार पाऊस आणि पाण्यातनं वाट काढत तिला रुग्णालयापर्यंत पोहोचवलं। मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करून कविताला मृत घोषित केलं। जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी केलेली धडपड आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना आलेलं अपयश मन हेलावून टाकणारं ठरलं। मात्र या घटनेने अतिवृष्टीच्या संकटाची भीषणता आणि संकटसमयी नागरिकांनी दाखवलेली माणुसकी ही अधोरेखित झाली। देखो ये हमारे गुलाम भाई है और इसको लड़की मतलब मर चुकी है ये, और इसको लेके पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मुसळधार पावसानंतर वसई विरारमधली पूरस्थिती आणि रस्त्यांच्या दुर्दशेची पाहणी केली आहे। पूर नियंत्रणासाठी खाडीतील कांदळवनं हलवण्याच्या आणि मँग्रोव्हर पार्क उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। याशिवाय नायगाव परिसरातल्या अनेक भागांची त्यांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी दुर्दशा झालेल्या ड्रेनेज सिस्टीमवरून प्रशासनाला खडेबोल सुनावले, तर अनधिकृत बांधकामांकडे बोट दाखवत पूरस्थितीला जबाबदार असल्याचं अधोरेखित केलं। वसई महानगरपालिका म्हणजे वसई विरारमध्ये आतले अंतर्गत भूमिगत ड्रेनेज नाहीत। त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं झालेली आहेत, तर ही बांधकामं अनधिकृत जर करायची नाहीशी करायची म्हटली तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल। ही बघितलेली परिस्थिती धारावीची झोपडपट्टीपेक्षा वर्स्ट ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती दूर करण्याची शासनाची निश्चित इच्छा आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये माननीय मोदीजींनी प्रत्येकाला घर मिळावं ही संकल्पना मांडलेली आहे, ती पूर्ण करण्यासाठी राज्य शासन बांधील आहे। आणि आता ह्या परिस्थितीमध्ये मला सांगायला आनंद वाटतो, म्हणजे की तुम्ही म्हणाल का या अशा परिस्थितीत तुम्हाला आनंद का वाटतो? आनंद यासाठी वाटतो की सगळ्या शासकीय यंत्रणा अतिशय दिवस रात्र झटले,